आता एक दुःखद बातमी, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। हैदराबादच्या किम्स रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वसंत चव्हाण यांच्या परिवाराशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूया। वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर जी बातमी येऊन ठेपलेली आहे, नायगाव शहर नाही तर नायगाव तालुक्यामध्ये मोठी शोककळा पसरलेली आहे। त्यांचं पार्थिव जे आहे आता काही वेळात नायगाव येथे येणार आहे। आणि नायगावचा हा जो रस्ता आहे आपण बघू शकतोय, या रस्त्यावरती दुतर्फा जी आहे सर्व नागरिक आहेत, त्यांचा चाहता वर्ग आहे, ते या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यासाठी हे सर्व त्यांचे चाहता वर्ग या ठिकाणी आलेला आहे। महिला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। वसंतराव पाटील एकदम असं स्वच्छ मनाचे, एकदम सुंदर, असं आपुलकीसारखे वागायचे। आमच्या घरच्यासारखे आम्हाला वाटत होतं की जसे का आमचे वडील सांगतात आम्हाला, असं वाटत होतं आमचे सर। आम्हाला खूप म्हणजे खूपच धक्का बसला सर। असं वाटतं की आमचे एखादी पाठी राखे होते ते हरवल्यासारखं असं वाटते सर। आमच्या लहानपणापासून आमच्या आजोबा पंजाबापासून आमच्या सोबत राहिलेली होतं, आमच्या घरादारांना आलेली आहेत, ते खूप आमच्या पाठीशी होते, आमच्या लई सहकार्य होते आम्हाला। त्यांनी आमच्या पिंपळगाव नगरीचे देव हरवले आम्हाला असं वाटते। देवा तुला शोधू कुठं, असंच कुठेतरी या सर्वांवरती वेळ आली, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। काही वेळातच खासदार वसंतराव चव्हाण यांचं पार्थिव नायगावमध्ये दाखल होणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। हरहुन्नरी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, अतिशय साधा मनमिळाव अशा प्रकारचा वसंतरावचा स्वभाव होता। आणि जरी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करत असलो तरी देखील कधी मनामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता न ठेवता ते संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु अशा घटना घडत असतात आणि शेवटी त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं। मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अचानक ते आजारी पडले, त्यांना हैदराबादला नेण्यात आलं। काही दिवस ते कोम्यामध्ये पण गेले, पण त्यातून बाहेर आले आणि त्यामुळे आता ते पूर्णपणे बरे होतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा होती। निर्माण झालेली पोकळी सहजासहजी भरून निघणार नाही। मी त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहे। त्यांच्या चिरंजीवाला आणि त्यांच्या कुटुंबियाला हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।